चला तर आज बनवूया ढाबा स्टाईल दाल तडका। त्याच्यासाठी मी 2 ते 3 प्रकारच्या डाळी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवल्या होत्या। 1 तासानंतर त्या डाळी कुकरमध्ये घालायच्या। त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि चवीनुसार मीठ व हळद घालून थोडंसं गोडं तेल घालायचं। डाळ शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा। डाळीच्या वरती 1-2 बोटे इतकं पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून डाळ चांगली शिजली जाईल। त्याच्यानंतर रवीच्या सहाय्याने डाळ नीट फेटून घ्यायची। आता एका पातेल्यामध्ये तूप घालायचं, जिरं मोहरी घालायचं आणि त्याचबरोबर थोडंसं लसूण, वाळलेल्या लाल मिरचीचे 2 तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान कांदा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा। त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं। ते छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि आपल्या घरगुती लाल तिखट हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि जी आपली डाळ शिजलेली होती ती त्याच्यामध्ये घालायची आणि त्याच्यानंतर तडका मारायचा। तयार आहे तुमचा दाल तडका।